आज इथे स्थळ मुक्काम बादली, पोस्ट तलवाडा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद उर्फ संभाजीनगर, महाराष्ट्र स्टेट, भारत इंडिया. तारीख 9-10-2025. आजचा दिवस 10 जून 2025. काल थोडं हिंदीत विषय केला होता, परंतु इथे महाराष्ट्र असल्यामुळे आणि काहींना हिंदीसुद्धा व्यवस्थित जरा समजणार नाही, त्या पद्धतीने आज मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार. तर हा जो दस्तावेज वाचला थोडक्यात आणि दामजीदादा आहे हे बोलतीलच. मी आज थोडक्यात जे जे बोलण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे ते बोलणार. तर आज आपण एकत्र झालो, आपल्याला एकत्र करणारे एसिकवर केसरी सिंग दादा, त्यांना प्रथम आपण विवेक करू. स्वकर्ता पितुके जय. त्यांचा कुटुंब काटासवानला आहे आणि दादाचा फोटो प्रतिमा आपल्यासमोर आहे. त्यांना साक्षी विवेक करून दादाचा कुटुंब आणि आजूबाजू परिसरातील, गावातील, जिल्ह्यातील आणि पुणे, नगर, शिर्डी, औरंगाबाद उर्फ संभाजीनगर करता करता सटाणा, नाशिकपासून जो समाज आलेला आहे, भावांनो, बहिणींनो, तसेच लहान पोरांनो आणि तरुण आणि तरुणींना, तसेच LIB, CID, पत्रकार, आर्टबाउंड डिपार्टमेंट्स जे ज्यांना आमंत्रण दिलं आहे, जे डिक्लेरेशनच्या आधारे त्यांना आपण दिलेलं आहे, ते कोणी आले असतील किंवा CID रिपोर्टर असतील, एकाला समजण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जे कोणी आले असतील त्यांना आपण द रेसिडेशन बोर्ड, कन्सिलेशन कमिटी, तसेच सगळ्यांना जे जे कोणी असतील गावातले त्यांना सगळ्यांना आपण एकत्र विवेक करू. स्वकर्ता पितुकी जय. आज हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसात आपल्याला रजा तर होईलच, परंतु काल दस्तावेजमध्ये काय लिहिलं आहे, देशाचं रूलिंग काय आहे, घटना काय आहे, बंधारण कॉन्स्टिट्यूशन सांगतं काय आहे, तर थोडक्यात बोललो. जे जे स्टॅम्प आहे, वेरियस स्टॅम्प सांगतो. वेरियस म्हणजे निरनिराळे स्टॅम्प आहे. जनरल स्टॅम्प आहे, त्या जनरल स्टॅम्पमध्ये वॉटर लेटर, वॉटर लिली सांगतं. वॉटर म्हणजे पाणी. त्याच्यामध्ये कमळ भूमिका रेव्हेन्यूचा सिंबल आहे. काल पण बोललो, आज पण थोडक्यात ते बोलेन. रेव्हेन्यू कमळ भूमी रेव्हेन्यूचं सिंबल आहे, म्हणजे धरतीचं रचनेचं आकृती आहे. ही आज रचना कशी झाली आणि त्याच्यामध्ये 4 लाईन सत्य म्हणजे ते वॉटर लेटरमध्ये बघा, जे जनरल स्टॅम्प आहे, एकच जनरल स्टॅम्प आहे, ते मी दाखवतो. बाकी जनरल स्टॅम्प आहे ते काढून टाईम होईल, परंतु यांना सांगतात जनरल स्टॅम्प. असे जनरल स्टॅम्प इंग्रज होते तेव्हा पण चालत होते, त्याच्या अगोदर पण चालत होते आणि आता पण चालत आहे. याला सांगतात जनरल स्टॅम्प. आणि त्या जनरल स्टॅम्पमध्ये वॉटर लेटर, वॉटर लिली सांगतो. पाण्याच्या लिखाण म्हणजे असं प्रकाशमध्ये आत लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते या जनरल स्टॅम्पमध्ये काय काय ठेवलेलं आहे तिथे ठेवलेलं आहे समोर. ह्या आकृती दिसतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. त्याच्या आतमध्ये लिहिलं आहे भारत सरकार, भारत सरकार. याला सांगतात जनरल स्टॅम्प. आणि वेरियस स्टॅम्प म्हणजे काय, पोस्टस तिकीट, रेव्हेन्यू तिकीट, कोर्टस फी तिकीट आणि सर्व्हिस तिकीट. जे
इथे चिपकवलेलं आहे तिकीट कोर्ट एवढंच आहे, परंतु मागे ठेवलेलं आहे सर्व्हिस तिकीट जे काय आहे ते भारत इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार त्याच्यावर असेल. पूर्वीच्या स्टॅम्पवर तिकीटवर क्राऊनचा सिम्बॉल असेल, रेव्हेन्यूचा सिम्बॉल असेल, 4 लाईनचा सिम्बॉल असेल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा इंडिया असं लिहिलं. जे जे पाहिलं आपण आणि हे पैसे सांगतो आपण 1 रुपयापासून हे आणा रुपया रोकडा रुपया याच्यावर भारत इंडिया पूर्वीच्या पैशावर क्राऊन असेल, SBI 2 स्टार असेल, 4 लाईन्स असेल. परंतु हे आकृती कोणाचे आहे ते जनरल स्टॅम्पमध्ये दाखवलं आहे की ह्या आकृती सिम्बॉल्स कोणाचे आहे तर ते भारत सरकारचा असं हा एव्हिडन्स बोलतो, हा पुरावा बोलतो. त्याच्यावर लिहिलंय इंडिया नॉन ज्युडिशियल. जे जे काय मी आता दाखवलं पैसे जे जे काय आहे नॉन ज्युडिशियल आहे, कुदरती आहे, नॅचरली आहे आणि ते कोणाचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचं आहे. हे कोणत्याही पक्ष पार्टी किंवा कोणाचं नाही, ते भारत सरकारचं आहे असं हा एव्हिडन्स सांगतो. आणि हा एव्हिडन्स हा पुरावा हा देशामध्ये भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये प्रसारित झालेला आहे. आताही प्रसारित होत आहे. जे मिंट आहे, धातू आहे, पैसा आहे, जे काय बनतं आहे भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये बनतं. हे जे जे मटेरियल्स दाखवलं मी हे भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये दाखवतो, टाईम नाही. आणि ते दाखवत्या जेवढं जे तिकीट आहे जे जे काय आहे भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये बनतं, भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये चापलं जातं. आणि हे काय आहे हे नॉन ज्युडिशियल आहे, कुदरती आहे, म्हणजे नॅचरली आहे, हेविंग न बिगिनिंगचं आहे असं हे दस्तावेजमध्ये आपण लिहिलेलं आहे आणि ते विश्वाने डिक्लेअर केलं आहे. त्याप्रमाणे आपण इथे बसला आहे. थोडक्यात मला बोलावं लागेल तर हे नॉन ज्युडिशियल कुदरती व्यवहार आहे असं हे दस्तावेज प्रमाणित आहे. आणि हे नॉन ज्युडिशियल कुदरती व्यवहार इंडिया नॉन ज्युडिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार कोण आहे? भारत सरकार एसी कोर केसेस भारत सरकार म्हणून विश्वाने डिक्लेअर केलं. भारत सरकार म्हणजेच या देशाचं ऑनर, देशाचे रुलिंग, देशाचे नाव ज्याच्या एव्हिडन्सने चालतं आहे, ज्याच्या दस्तावेज पुराव्याने देशाचा व्यवहार चालतं आहे ते भारत. जे काय आहे अर्थ मटेरियल्स, जे जे संपत्ती आहे, धन आहे, संपत्ती आहे, जे देश आहे त्याच्या रेव्हेन्यूवर जे जे उत्पत्ती आहेत, संपत्ती आहे ती भारत सरकारची आहे हे विश्वाने डिक्लेअर केलं आहे. म्हणून त्या आधारे आपण इथे बसलेलो आहे. आणि आर्ट बाउंड डिपार्टमेंटला का दिलं जात आहे की ते ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस भारत सरकार सेवारार्थ, ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस भारत सरकार सेवारार्थ, शिपाईपासून ते राष्ट्रपतीपासून, सदस्यपासून ते सरपंचपासून ते पंतप्रधानपर्यंत हे ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, भारत सरकारच्या सेवार्थ आहे. एक आहे निमशासकीय, अर्धा खाजगी आणि अर्धा सरकारी. आणि शिपाई राष्ट्रपतीपर्यंत गव्हर्नमेंटचे आहे, सेवार्थ आहे, म्हणून त्यांचा एव्हिडन्स आहे. आणि ते भारत सरकार कोण आहे, भारत सरकार काय आहे, भारत सरकारचं रुलिंग काय आहे, काल पण बोललो मी, ते डिक्लेअर झालेलं आहे. आणि भारत सरकारचा कुटुंब परिवार एसी भारत सरकार, एसी म्हणजेच एंटी क्राइस्ट, म्हणजे आदि अनादी काळापासून राहणारे, आदि अनादी काळापासून इथे राहणारे, म्हणजे आदिवासी आधीचे इथले जे राहणारे आहे ते कोण आहे, भारत सरकार कुटुंब परिवार आहे. भारत सरकारचा कुटुंब आहे, इथला ऑनरचा वारसचा कुटुंब आहे असं विश्वाने डिक्लेअर केलं आहे. परंतु या गोष्टीला आपण जाणत नव्हतं, माहीत नव्हतं, म्हणून दादांना असे लहान बैठका संमेलन होतात. आणि बाकी जे आहे जे घटना सांगतं, कॉन्स्टिट्यूशन सांगतं, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. कोण काय 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 आणि कोणाला काय लागू आहे ते बोलण्यासारखं नाही, ते तिथे लिहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. परंतु ते समजणं गरजेचं आहे. काल दामजीदादांनी दिल्ली हायकोर्टचं जजमेंट दिला. आतापर्यंत जो काय आदिवासी आहे, जो काय इथला आहे, जो काय आहे हा नागरिक आहे. नागरिक म्हणजे काय, सिटीजन्स म्हणजे काय, जो सिटी शहर मध्ये वसाहती करून राहता आहे
ते नागरिक, परंतु हेविंग न बिगिनिंगचा आधी अनादी काळचा इथला जो रहिवासी आहे, जो कुदरती प्रकृतीच्या आधारे त्याचे जीवन चालता आहे, हवा पाणी ते धरतीच्या आधारे त्याचं जीवन चालत आहे, तो नॅचरली कुटुंब कोण हे लँड रेव्हन्यू रूल्स मध्ये पण 418 मध्ये दिलेलं आहे आणि 419 मध्ये आणि 418 मध्ये क्रोनॉलॉजिकल टेबल नेहमी काय हे जनरल स्टॅम्प का दाखवावे लागतात. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, कोणी सुशिक्षित पोरं असतील त्यांनी लक्षात ठेवा, क्रोनॉलॉजिकल टेबल समयप्रमाणे योगप्रमाणे जे जे या धर्तीवर जे जे या देशाचं करन्सी म्हणजे पैसा मिंट, जी मिंट आहे, जे मिंट म्हणजे काय पैसा आहे, जे काय मिंटवर त्याची ओळख ठेवली आहे कोणाची, की इथला वारसचा इथला परिवार कोण आहे आणि इथला वारस कोण आहे आणि इथला मालक कोण आहे त्याची ओळख करन्सीवर ठेवली असे लँड रेव्हन्यू रूल्स मध्ये दिलं. आपण नाही बोलत म्हणून ती लँड रेव्हन्यू रूल्सचं दाखवायला लागतं. त्याच्यामध्ये असेल इलेक समयोग प्रमाणे तो सोन्याचा असेल, पत्र्याचा असेल, चांदीचा असेल, कागदी असेल, परंतु करन्सी रुपया इथला जो मिंट आहे हा देश कोणाचा आहे तो पुरावा सादर करतो, पुरावा आहे तो, हा देश कोणाचा, हे मटेरियल कोणाचा, हे वारसाई कोणाची, हा मिंट साबित करतो, मिंट पुरावा करतो, असं त्या लँड रेव्हन्यू रूल्स मध्ये दिलेलं आहे. म्हणून हे बाकीच्यांना वाटतं की हे स्टॅम्प का दाखवतात, पैसे का दाखवतात, रेव्हन्यू तिकीट का दाखवतात, सर्व्हिस तिकीट का दाखवतात, पोस्ट तिकीट का दाखवतात, याचा संबंध काय, हा संबंध आहे, हा संबंध कसला संबंध, हे जिवंत आपलं जे जे व्यवहार केला धरतीवर आल्यानंतर तो व्यवहार आहे कुदरती, त्याला सांगता येईल जुळशील. बघा जनरल स्टॅम्प, जनरल म्हणजे शरीर माता आणि पितेचं, आणि ही रचना जनरल स्टॅम्प म्हणजे ही जनरल आहे, धरती आहे, ही धरतीची रचना हा साबित करतो. त्याच्यानंतर SPI 2 स्टार, हा जीव, कणी आणि जीव, ही जेवढी दिसते कणी आणि हा जीव, जनावर असेल माणूस असेल, हा जीव नर आणि मादी केव्हा आले कुठे आले त्याचा पुरावा SPI 2 स्टार. त्याच्यानंतर 4 लायन्स, त्यांच्या युवा अवस्था, त्यांचा संसार कुठे झाला प्रथम, भारत इंडिया सर्व्हिस तिकीट, 4 लायन्स, कोर्ट तिकीट, कोर्ट म्हणजे मिंट धातू पडला मातेच्या गर्भामध्ये आणि मिंट मातेच्या गर्भामध्ये मिंट पडला त्याचा पुरावा कोर्ट फीट स्टॅम्प. हे फार गुह्य आहे आणि हे जे जे रुलिंग आहे हे पूर्ण या भारत देशापुरतं पूर्ण विश्वाचं रुलिंग आहे. येणं कसं झालं आपलं, ही रचना कशी झाली, त्याच्यानंतर माता आणि पिताचं येणं झालं, त्याच्यानंतर माता पिता नंतर आपलं येणं झालं, हे कसं झालं हे या दस्तावेज स्टॅम्प हा पुरावा करता, हा प्रतीक ठेवलेला आहे. कुदरती रुलिंग आहे आणि त्याच्यामध्ये इंडियन नॉन ज्युडिशियल सांगितलं त्याला कुदरती रुलिंग. आणि त्याच्यामध्ये एसी म्हणजे हा आजचा व्यवहार नाही, आधीचाच पूर्वीचा व्यवहार होता, कॉन्स्टिट्यूशन होता, हा विश्वाचं कॉन्स्टिट्यूशन एकच आहे, जे कुदरती रुलिंग आहे ते विश्वाचं एकच आहे आणि ते दादांनी प्रत्यक्ष प्रमाणामध्ये शरीरमध्ये दस्तावेज स्वरूपामध्ये दाखवलं आणि ते पूर्ण विश्वासाठी ते रुलिंग होतं आणि ते त्यांनी दाखवलं आणि त्या आधारे आपण बसतो ऐकतो. परंतु हे समजणं फार कठीण आहे आणि बोलायला पण काय बोलावं आणि कोणत्या पद्धतीने बोलावं हा विचार करावा लागतं. जसं ते वातावरण असेल, जसं समजण्याची पातळी असेल त्याप्रमाणे बोलावं लागतं. हा गुह्य आणि फार मोठा व्यवहार आहे, अखंड व्यवहार आहे, विश्वव्यापी व्यवहार आहे. हा जो कुदरती आज जी बैठक आहे आज किंवा संमेलन आहे, भारत सरकारचं संमेलन आहे, या देशाचा सरकारचं संमेलन आहे आणि ते तर ते आहेच, परंतु एसी कोर केसरी सिंग दादांना पूर्ण विश्वाचा आनर, विश्वाचा मालक, विश्वाचा जाणकार, विश्वाचा एसी म्हणून डिक्लेअर केलं आहे आणि देशापुरतं नाही पूर्ण विश्वासाठी हे कार्य आहे आणि हा कुदरती रुलिंग आहे. हे जाणणं समजणं फार
अवघड पण आहे आणि समजलं तर फार सोपं पण आहे. हे समजणं जाणणं प्रत्येकाला समजदारी घेणं आपलं कर्तव्य होणार. देशामध्ये देशाच्या घटनेला बंधारांना संविधानाला मानणार तर देशद्रोही असं सांगतात. तर देशाची घटना काय, देशाचं बंधारण काय, देशाचं कॉन्स्टिट्यूशन काय, हे कॉन्स्टिट्यूशन हे आजचं नाही, इंडिया नॉन ज्युडिशियल. मग पुढे काय होईल विचार करा. घटनेमध्ये लिहिलं आहे हे इंडियन नॉन ज्युडिशियल ही घटना आहे, दस्तावेज जे देशाचं रुलिंग चालतंय भारत सरकारच्या नावाने चालतं आजपर्यंत. आणि भारत सरकार कोण आहे हे मी ते अगोदर सांगितलं की युनो कॉमनवेल्थ मधून डिक्लेअर झालं आहे. असं का झालं काल पण बोललो मी. परंतु या देशामध्ये पूर्वीपासून काय चालत आहे इतिहास पण सांगतो, त्यांचे एव्हिडन्स सांगता, कोण काय कसं काय ते सगळं आपण पाहतो. परंतु हा आदिवासी अनादी काळापासून या सृष्टीवर या देशामध्ये त्याचं राहणं जगणं होतं. परंतु काही कालखंडानंतर काही व्यवस्थेनंतर त्याचं जीवन अत्याचार व्यभिचार याच्यामध्ये ग्रासित झालं, त्रास होत गेला आणि त्याला मुख्य आधार जो होता त्याच्यापासून वंचित झालं. आणि असं करता करता हा बीज नायनाट होणार होता. ह्याचा कोणी वाली नव्हता. म्हणून एसी कुंवर केसरी सिंग दादांना या धर्तीवर यावं लागलं. जे विश्वाचं देशाचं रुलिंग होतं, जे सत्य होतं ते दाबणार होतं, त्याला दाबून टाकणार होते, त्याला दुर्लक्षित ठेवणार होते आणि दुर्लक्षित झालं होतं. आणि ते व्यवहार होताच. त्यासाठी त्यांना अजून रिन्यू नवीन नाही जुनं होतं फक्त दाखवण्यासाठी त्यांना यावं लागलं. सुप्रीम कोर्ट सांगतं, मी जास्त डीपमध्ये नाही जाणार. 2011ला या देशामध्ये 8% मूळ रहिवासी आहे आणि 92% इमिग्रेंट्स बाहेरचे आहे. ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं. परंतु ह्याच्या अगोदर दादांनी सगळं एव्हिडन्स रूपी विश्वामध्ये आणि देशामध्ये ठेवलं होतं आणि ठेवलेलं आहेच. सुप्रीम कोर्टाला बोलावं लागलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं दिलं आहे आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही, हा प्रकृती निसर्ग पूजक आहे. असं प्रत्येक देशाचे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भारताची घटना मराठीमध्ये राज्य घटना सांगतात, देशाची घटना नाही राज्य घटना. आपणच बोलतो राज्य म्हणजे काय, देश आणि राज्यामध्ये फरक आहे. भारताची राज्य घटनेमध्ये 147 कलम काय सांगतं, 147 अनुच्छेद काय सांगतं, हे भारत आणि पाकिस्तान डॉमिनंट स्टेट आहे, राज्य आहे, देश नाही. कोणाचे राज्य आहे, कॉमनवेल्थ लंडनचे राज्य आहे, त्याच्या अधिपत्याखाली आताही चालू आहे. मुक्त भागीदारी आधारे हे चालत आहे. त्यांच्या एव्हिडन्स सांगतं का डॉमिनंट स्टेट. आणि या देशाचा जो आदिवासी आहे सुप्रीम कोर्ट कोणत्याही धर्माचा नाही, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बोलतो. आणि 2011चा जजमेंट पण कोण बाहेरचा आणि कोण इथला हे त्यांनी पण सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे. परंतु आपण ते जाणत नव्हतं. परंतु हा एव्हिडन्स बोलत होता इंडिया नॉन ज्युडिशियल कुदरती नॅचरली
इथला जो गव्हर्नमेंट आहे, इथला जो भारत सरकार आहे आणि भारत सरकारचा परिवार आहे तो नॅचरली कुदरती प्रकृती ला जाणकार, त्याच्या आधारे त्याचे जीवन चालतं. हा एव्हिडन्स होता. या एव्हिडन्स आधारे सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला वगैरे सगळ्यांना तो डिक्लेअर करावा लागला. आणि दिल्ली हायकोर्ट शिकलेलं सांगतात अनुसूचित जनजाती अनुसूचित जमाती हाच आदिवासी आहे, पण दिल्ली हायकोर्ट सांगतं की एसटी शेड्यूल ट्राइब्स म्हणजेच आदिवासी नाही. आदिवासी म्हणजे कोण? बीसी बिफोर क्राइस्ट, एसी एंटी क्राइस्ट, म्हणजे आधीपासून आदिम लक्षण ज्याच्यामध्ये आहे. आदिम लक्षण काय? कुदरती, त्याच्या कुदरती सान्निध्यात आहे, कुदरती जीवन आहे, कुदरती लक्षण आहे. तो हवे पाणी याच्या आधारे त्याच्या शेतीशी संबंध आहे. तर नॅचरली कुदरती आणि प्रकृतीलाच तो नमतो, प्रकृतीलाच तो सलाम करतो, ओबे ताबे विवेक करतो. तो एंटी क्राइस्ट, तो आदिवासी आहे, दिल्ली हायकोर्टाने सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर 2021ला सुप्रीम कोर्ट काय सांगतं? या देशात कायदाच राहिला नाही, देश सोडून जाण्यास बेहतर. हे का बोलावं लागलं? हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि 2002ला आधार कार्ड निघण्याच्या अगोदर महाराष्ट्रात आपण आहे. महाराष्ट्रात टेंभली शहादा तालुका तिथे प्रथम आधार कार्ड दिला गेला. सोनवणे म्हणून आदिवासी महिलेला 1 नंबरचा आधार कार्ड दिला गेला. तेव्हा मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पद्माकर वडवी, माणिकराव गावित असे तिथे त्यांच्या साक्षीत आधार कार्ड, पहिला आधार कार्ड तिथे दिला गेला. आणि 2002ला GR निघाला, गॅजेट निघाला. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की जो भी कार्ड धारक आहे तो विदेशी नागरिक आहे, तिथे लिहिलेलं आहे. तो गॅजेट बघून घ्यायचा. जे काय कार्ड धारक आहे हे विदेशी नागरिक आहे असं तिथे त्याच्यामध्ये नमूद आहे. आणि नागरिक आणि आदिवासी याच्यामध्ये अंतर आहे. आणि ते अंतर काय आहे एसी कुंवर केसरी सिंग दादांनी आपल्यासाठी तेव्हाच आपल्याला माहित पण नव्हतं, तेव्हा तो एव्हिडन्स देऊन टाकला होता. हा जो एव्हिडन्स दिला होता दादांनी स्वदेही प्रमाण हिसाब तसंच एव्हिडन्स दिले, ते लंडन कॉमनवेल्थ मध्ये दिले. आणि लंडन कॉमनवेल्थ मध्ये दिल्यानंतर पूर्ण देशाचं विश्वाचं बंधारण घटना तयार झाली. त्याच्यामध्ये आदिवासी काय आहे, आदिवासी कोण आहे, आदिवासीचं कॉन्स्टिट्यूशन, विश्वाचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, आदिवासीचं राहणीमान काय आहे, नॅशनल रेव्हेन्यू ऑफ द कम्युनिटी म्हणजे हा निसर्गाचा आधारित जीवन काढतो, हे त्या तिथे नमूद आहे. परंतु त्या पद्धतीने आपलं वर्तन राहिलं नाही. पूर्ण आदिवासी पण त्या पद्धतीने त्याचे वर्तन नाही राहिलं. तो सगळ्यांमध्ये घुसला, सगळ्यांमध्ये चालला गेला. का चालला गेला त्याला पण काही, ही जो गोष्ट आहे, हे जे रुलिंग आहे त्याला माहित नव्हतं. माहित होतं काहींनी लालसापोटी काय हे झालंय. परंतु हा कुदरती व्यवहार आहे. या कुदरती आधाराशिवाय कोणाचा आधार नाही. ते आदिवासी असे कोणीही असेल, कुदरती व्यवहार शिवाय कोणाला सहारा नाही. आणि त्याचं विश्व डिक्लेअर झालं आहे. पुढे बोलणार त्याच्यामध्ये इमिग्रेशन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, जे जे काय निघतं आहे, जे 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 कायदे येत आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड IPC सांगता, आता BNS सांगता, आता नवीन त्याच्यामध्ये 4 सेक्शन मध्ये त्याच्यामध्ये लिहिलं आहे स्थानीय बल विधी याच्यावर हा कायदा लागू होणार नाही.
आणि IPC BNS मध्ये 5 सेक्शन मध्ये लिहिलं आहे, स्थानीय लोकल विधी आहे, लोकल विधी बोल आहे, त्याच्यावर हा लागणार आहे। स्थानीय विधी म्हणजे काय? स्थानीय विधी म्हणजे आदिवासींचं, इथले स्थानीय आहे, इथले मूळ नेटिव्ह आहे, इथले आधीपासून राहणार आहे, त्यांना हा कायदा लागणार नाही, त्याच्यावर काय जबरदस्ती करणार नाही। तिथे स्थानिक म्हणजे काय? मूळचा राहणारा, त्याच्यावर हे लागणार नाही असं तिथे लिहिलं आहे। आणि दादांनी तर या कोडमधून, कायद्यामधून सुखरूप या कुदरती परिवाराला आदिवासी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार नांदजुडशेल आहे, तेव्हापासूनच त्यांनी दादांनी ठेवलेलं होतं। आपलं हे संरक्षणसाठी, स्वबचावसाठी दादांनी पूर्ण व्यवहार दाखवला, परंतु आपण त्याला लक्ष नाही दिलं। खास करून तर आमच्यासारख्या शिकलेल्यांची गलती आहे। त्यांनी खरं काय आहे ते पाहिलं नाही, खरं काय आहे ते जाणलं नाही, आणि आपण त्या गोष्टीला विसरून गेलो, परंतु दादांनी ते दाखवलं। आदिवासीची संस्कृती, संस्कार, हा आदिवासीचा संस्कार आणि संस्कृती त्याच्यावर त्याचे जीवन होतं, परंतु आपण बी आदिवासी संस्कार आणि संस्कृती सोडलं, आपण बी शेत सोडलं, आपलं घर सोडलं, आपला व्यवहार सोडला आणि ओ कुदरतीकडे गेलं। ओ कुदरती म्हणजे काय आणि कुदरती म्हणजे काय हे जाणणं गरजेचं आहे, आणि एका दिवसात आणि अशा या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। अकुदरती व्यवहार काय आणि कुदरती व्यवहार काय? वरून पाऊस पडतो बघा, उन्हाळ्यात ताप पडतो, ताप पडल्यानंतर ही धरती गरम होते, धरती गरम झाल्यानंतर याच्यावर भेज फाटते आणि तिचा उष्णता आकाशाला भिडते, त्याच्यानंतर वादळ, ढग तयार होतात आणि हळूच वारा सुटतो, वारा सुटल्यानंतर थोडे दिवस बंद होतं, अजून नैऋत्येकडून वारा सुटतो आणि वरून पाणी पडतं, पाणी पडल्यानंतर वीज गडगडाट होते, वीज गडगडाट झाल्यानंतर पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर असंख्य कणी या धरतीवर उगून निघते, उगून निघाल्यानंतर हा आदिवासी सती आणि पती शेतामध्ये एक नांगरतो आणि एक बीज आणि त्याची व्यवस्था साफसफाई करतं। साफसफाई केल्यानंतर मोठं नंदणी करतं, मोठं झाल्यानंतर व्यवस्थित पिकल्यानंतर खोड्यामध्ये व्यवस्थित, तुमच्याकडे काय करतं, आमच्याकडे पूर्वी पाहिलं, खोड्यामध्ये व्यवस्थित सारवून तिथे व्यवस्थित ठेवणार, तिथे मळणी झाल्यानंतर ते घरामध्ये घेऊन जाणार, घरामध्ये त्याला व्यवस्थित विवेक करू। तेव्हा पूर्वी म्हातारे पूजा करत होते, जे काय करत होते ते करत होते, आणि आपण बी खायचं आणि कोणी बी येईल त्याला द्यायचं विनामूल्य। हा कुदरती व्यवहार होता। आणि बाकी कुदरती कोणता? हा जिवंत येईल, खिशामधलं कसं काढता येईल, आणि माझ्यासारख्याची प्रतिमा लावली तिथे, सकाळी सकाळी त्यालाच भाजी देणार, त्याला तूप देणार, त्याला अगरबत्ती लावणार, आणि जिवंत याच त्याच्यामधून खिशामधून कसं निघणार ते होतं। कुदरती आणि अकुदरती हा व्यवहार युगाचा होता, आणि हा कुदरती व्यवहार सोडला जगाने, विश्वाने, म्हणून दादाला तो व्यवहार दाखवायला लागला। आणि जसं धरतीवर ह्या बीज उगून निघतं बघा, मे महिन्याच्या सुरुवातीला शेवटीपर्यंत पाऊस पडत नसेल तर सुकलेली नदी पण तिथे पाणी थोडं थोडं झिरपायला लागतं, धरतीचं पाणी वरती येतं, आणि ते वरती आल्यावर वरचं पाणी पडतं, दोघं पाण्याचं मिलन होतं आणि इथे उगून निघतं। तसंच माता आणि पिताचं पण आहे,
हे मी जास्त डीप मध्ये बोलणार नाही, हे सेम रुलिंग आहे. इथे जे दिसतं तसंच आहे. युवावस्था, बाल्यावस्था, युवावस्था आल्यानंतर एकमेकांची नजर समोर येणार, इथे धडकणार, वीज गडगडाट होणार, त्याच्यानंतर मिलन झाल्यानंतर पाणी पडल्यानंतर हा रूप येतो. हे सेम रुलिंग आहे, प्रत्येकाच्यावर ते रुलिंग होतं. परंतु आपण ते झालं नाही. हे कुदरती रुलिंग दादानी विश्वाला दाखवलं. हे जगाचं रुलिंग आहे, जगाचं कॉन्स्टिट्यूशन आहे. येणं आणि जाण्याचं कॉन्स्टिट्यूशन हे जगाने त्याला समजलं नाही, त्याला जाणलं नाही. हे दाखवण्यासाठी दादा आले. आणि हे दादा पूर्ण विश्वासाठी आले, पूर्ण जीव मात्रासाठी आले. आणि हे कुदरती रुलिंग जे होतं ते दाखवलं. नवीन कोणतंच नाही दाखवलं, जे होतं समोर होतं ते दाखवलं. आपण त्याला पाहिलं नव्हतं, आपण त्याला जाणत होतं ते दाखवलं. आणि होतं तर सत्य होतं, सत्यमेव जयते, म्हणून त्याला विश्वाला यस 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 करावं लागलं. का? सत्याला नो ऑब्जेक्शन. सत्याला कोण नाकारेल? जे आहे त्याला कोण नाकारेल? म्हणून यस 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 पूर्ण विश्वाला. आता सगळ्यांना वाटतं ती गोष्ट, सगळ्यांना काही सांगतात हे तर रिसिव्ह करून आलाय, मान्यता नाही केली. हे दोस्त काही ना जे ऑफिसमध्ये फिरतात कोणी विचारतं, हे दोस्त फक्त रिसिव्ह केलं आहे रे, इथं तर मान्यता केली असं लिहिलं नाही, असं प्रत्येकाला कोणी सांगत असेल. भारत सरकारला नोकर किंवा भारत सरकारचं सत्यमेव जयते रुलिंग कोण नाकारेल? मालकच्या ज्याच्या आपण खातो त्याला मी मानतो असं सांगायचा अधिकार आहे, नाही मानतो सांगायचं बी अधिकार नाही, मानतो असं सांगायचं बी अधिकार नाही. फक्त पर यस, जे सत्य आहे दिसतं त्याला यस करावं लागणार. हे विश्वाने यस केलं, त्यांनी ठेवलं आणि विश्वामध्ये त्याच्या जाहिरात करून दिली. आणि ती जाहिरात 1 लाख काफी दिल्ली गव्हर्नमेंट प्रेसला दिली. गव्हर्नमेंट प्रेसने पूर्ण डिपार्टमेंट्सला वाटलेली आहे. आणि ती गोपनीयमध्ये आहे. आणि आज संसदमध्ये, विधानसभेमध्ये गोपनीय शपथ घेतात. ते गोपनीय काय, गुप्त काय? ते गुप्त युगाचं गुप्त होतं, दादानी ते खोललं. हे आतापर्यंत दामजी आता बोलणार, मी आता थोडं थांबणार. आतापर्यंत जे भगवान जे कोणी आले इथून बोलले वरचा, पण हे बाकी राहिलं. जिथे येत होता आपण देव आणि देवी सत्य आणि पती, पिताचा आणि मातेचा जो मुख्य द्वार होता, येणं आणि जाण्याचा आणण्याचं दार होतं, त्याला सगळ्यांनी सांगितलंय हे अपवित्र. आणि ते खोललं नाही, ते दाखवलं नाही, त्याला गुप्त ठेवलं. गुप्त गोष्ट ती दादानी ते खोलून दिलं. ते गुप्त गोष्ट ती कोणती? माता आणि पिता भेटल्याशिवाय ह्या सृष्टीवर कोणाला येता जमतं का? येईल का? आणि ती जागा कशी असेल? ती जागा काय असेल? ती जागा त्याच्यासारखा धाम या विश्वामध्ये असेल का? सगळ्यांना तिथे यावं लागतं, तिथे नमावं लागतं, तिथे झुकावं लागतं, तिथे सगळ्यांना हे करावं लागतं. अशी जागा असेल का? आणि तिथे आल्यानंतर या जागेवर यावं लागतं. या धर्तीवर कुठे बी असेल, लंडनमध्ये असेल, फारसमध्ये असेल, कुठे बी असेल, पण ही नसेल तर ह्या मातेचा आणि ह्या मातेचा हा 9 महिने 10 महिने इथे राहतो. इथलं जशी व्यवस्था असेल तशी इथे बी असेल, मग तिथे बी जिवंत राहिला आणि इथे बी जिवंत राहिला. मातेचा जेवढी रचना आहे तेवढी या धरती मातेवर आहे. माता आणि पिता ही रचना, हे दस्तावेज स्टॅम्प आहे, स्टॅम्प आहे.
रेव्हेन्यू स्टॅम्प आहे, जनरल स्टॅम्प आहे, जे जे मिंट मुद्रा आहे, हे पैसा आहे, हे काय दाखवतं? सृष्टीची रचना. नंतर ही सूक्ष्म रचना, आपण कसं बनलं, कसं आलं ते, हे जिवंत आहे. हे आपण युगाचं कॉन्स्टिट्यूशन सर्क्युलेशन रुलिंग सांगतो ना. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार सर्क्युलेशन रुलिंग सत्यमेव जयते. हा 4 लाईन्स नाही ठेवला, सरकारी कागद नाही असं सांगणार. पैशावर हे नसेल तर. आणि आदिवासी वाग्देव पुस्तक, वाग्देव म्हणजे हे शिक्का, तिथे पण संस्कार मध्ये पण होतं. या देशाचा कोण मुख्य, कोण वारस, कोण त्याचं रुलिंग काय, हे होतं. मिंट मुद्रावर याचा शिक्का आहे. हा शिक्का गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार कसा. आणि जेवढे इथे पक्ष, पार्ट्या, डिपार्टमेंट्स आहे, कोणाचा विरोध नाही, परंतु वेगवेगळ्या पक्षाचा वेगवेगळा सिंबल आहे. मग त्यांचे सरकार होतं तिथे त्यांचे सिंबल पाहिजे होते ना, किंवा एका डिपार्टमेंटचं तर त्याचं सिंबल पाहिजे होतं. परंतु जे जे मीठ मुद्रा आहे, पैसा आहे, जो काही आहे तो भारत सरकारचे सिंबल्स आहे, प्रतीक आहे. आणि ते प्रतीक कुदरती आहे, नॅचरली आहे. हे जेवढे दस्त आहे करन्सी, आणि थोडक्यात हे 1 रुपी करन्सी याच्यावर लिहिलं आहे. भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि इथे आपण धातूचा बदलेला रोकडा हा ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर कणी पण ठेवलेली आहे. हा मिंट आणि याच्यावर उगणारी कणी, तसंच हे शरीर पण हे कोणाचं आहे? भारत सरकारचं आहे. याच्यावर प्रॉमिस नाही. सचिवांची, वित्त सचिव भारत सरकारचा सचिव आहे, त्याची सिग्नेचर आहे. आणि 2 रुपयापासून 2000 पर्यंत आय प्रॉमिस टू पे द बेरर, ग्रांटेड बाय द सेंट्रल गवर्नमेंट, आय प्रॉमिस टू द बेरर, मैं धारक को 10 पास अदा करने का वचन देता हूं. आणि त्याच्यावर गव्हर्नरचे सिग्नेचर सही आहे. आणि त्याला काय सांगतात? याला करन्सी सांगतात. लँड ट्रेजरी रूट्स मध्ये बघायचं, करन्सी अँड बँक्स नोट्स, याला करन्सी सांगतात. करन्सी ही करन्सी कशी बनते? उत्पन्नोत्पत्तीचा गणना करून तुलवारी, अनावारी, टक्केवारी काढून कलेक्टर तहसीलदार कलेक्टरला देतो, कलेक्टर कमिशनरला देतो, कमिशनर पूर्ण देशाचे कमिशनर सेंटरमध्ये बसतात. सेंटरमध्ये बसल्या बजेट पारित करतात. बजेट पारित केल्यानंतर इथली उत्पत्ती आणि सगळंचं बजेट पारित केल्यानंतर ही करन्सी बनवत आहे. आणि ही करन्सी त्याच्यावर भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलेलं आहे. म्हणजे याच्यावर प्रॉमिस, वचन नाही. आणि ही जी करन्सी आहे ही कुठे कुठे आहे? पाकिस्तानचा रुपया आहे, बांगलादेशचा रुपया, श्रीलंकाचा रुपया, भारतचा रुपया करन्सी. आणि लेन टू द साऊथ ऑफ एशिया, लेन म्हणजे दक्षिणला पडलं जम्बूद्वीप कल्प, हा एवढंच सांगितलं मी. हे लेन टू द साऊथ, अखंड भारत आहे. आणि 1 रुपी करन्सी म्हणजे माता आणि पिता, कर्ण कन्सिलॅट और फादरहुड गाईड्स, हे कणीचं आणि शरीराचं, जीवाचं आणि कणीचं कुठे अवगण, कोणत्या खंडात, कोणत्या भूमीवर अवगण झालं ते प्रमाण आहे. म्हणून ते दस्तावेज आहे. हे दस्तावेज प्रत्येक देशाचे दस्तावेज आहे. तिथे वेगवेगळ्या, अमेरिकेचा डॉलर आहे तसं वेगवेगळ्या देशाचे करन्सी आहे, जनरल स्टॅम्प आहे. परंतु हे कुदरती जनरल स्टॅम्प, नॅचरली जनरल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प फक्त ना फक्त भारत देशाला आहे. भारत देशाचं पॉवर्स आहे, इंडियाना जर कुदरती पावर्स आहे, आणि ते कुदरती पावर्स दादांना आहे. म्हणून विश्वाने डिक्लेअर केलं आहे, त्याच्या आधारे आपण बसलेलं आहे. तर हा व्यवहार जाणून घेण्यासारखा आहे, समजून घेण्यासारखा आहे. आणि हे समजलं नाही तर पुढे कठीण परिस्थिती येणार. ती कठीण परिस्थिती कशी? ती कठीण परिस्थिती येणार
आणि ती येऊन गेलेली आहे. आता 2000 दामजीदादा बसले आहे, मी वाढत जाणार. परंतु 2025ला जनगणना होणार होती. ती 21ची जनगणना होती, 10 वर्षांनी होते. 10 वर्षांनी 1871ला पहिली जनगणना झाली. त्या जनगणनेमध्ये आदिवासींना ओरिजिनल आदिम जाती आदिवासी असा उल्लेख होता. त्याच्यानंतर एमिनिस्ट म्हणजे जीवात्मवादी म्हणजे हा जीवाला मानतो, कोणताही जीव असेल त्याला दुखापत करत नाही, त्याच्या आधाराने जिवंत असेल, ही धरती जिवंत आहे, झाड जिवंत आहे, तो फक्त ना फक्त त्याच्या आधाराने त्याला विवेक करून जगतो, एमिनिस्ट. त्याच्यानंतर 2031 नंतर ज्या गणना झाल्या त्याच्यामध्ये आदिवासी शेड्यूल ट्राईब्स आला, अनुसूचित जमाती आलं. आणि ते काय आहे ते दिल्ली हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे. एवढे इमिग्रंट्स, एवढे देशी आणि एवढे विदेशी कोणत्याही धर्मात गेलं पण शेवटी कोणता सर्टिफिकेट भेटतं? सिटिझनचा. सगळे सिटिझन्स आहे, नागरिक आहे, हा शेवटचा एव्हिडन्स या देशात भेटतो. कोणत्याही धर्माचा माणूस शेवटचा नागरिकचा सर्टिफिकेट भेटतं, नागरिक आहे म्हणून. आणि आज जेवढं जे कार्ड आहे ते नागरिकांसाठी आहे असं तिथे लिहिलेलंच आहे. आणि नागरिक म्हणजे काय हे कायद्यात आहे, मी जे बोलणार नाही. परंतु नागरिक आणि आदिवासी याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे जाणणं, जोपर्यंत एसी कोर केसरी सिंग दादाचं डॉक्युमेंट दस्तावेज पाहत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपलं बी डोक्यातलं घाण निघणार नाही. कोणाला काय वाटतं, कोणाला काय, जसं चष्मे लावले तसं ह्या या भारत सरकारच्या एव्हिडन्सला पाहतात. कोणाला काय वाटतं, कोणाला जसे चष्मे लागले तसं बघतात. परंतु सगळ्यांना हे समजल्याशिवाय पुढचा मार्ग भेटणार नाही. आणि पुढे कठीण परिस्थिती येणार तेव्हा हे समजणं पूर्ण जीवाला गरज आहे. आज आपल्याला बसायला भेटतं, पाहायला भेटतं, सांगितलेलं ऐकायला भेटतं, परंतु हा समय तसा राहणार नाही. इथे बाहेरून आणलं आहे त्याच्यासाठी इमिग्रेशन ऍक्ट आहे. कोण बाहेरून आलं, कोण काय आपल्याला माहित नाही, मी त्याच्यावर जाणार नाही. पण इथून बाहेरून आलं असेल म्हणून इमिग्रेशन ऍक्ट आहे. कोणतरी बाहेरून आलं असेल त्यांच्यासाठी इमिग्रेशन ऍक्ट आहे, UCC आहे, NPR आहे, जे जे काय येत आहे ते काय येत आहे. आणि आता प्रत्येकाला जनगणनेला 2027ला आता जनगणना असं गॅजेट आता पारित होणार. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारणार. तुम्ही कशाला मानतात, कोणाच्या घरात काय कसला फोटो आहे, काय आहे ते, त्याच्यानुसार त्याची गणती होणार. इथे लपणार नाही, जे आहे ते साबित होणार. आणि काल 8 खाता उतारा काढतो, त्याच्यावर वरती लिहिलं सरकारी खालसा आणि खाली लिहिलं एवढी एकर जमीन, एवढी. तुम्ही काढून बघा तर याच्यामध्ये तलाठीकडे जा, तिथे वरती लिहितात सरकारी खालसा. आजपर्यंत कोणी विचार नाही केला हे काय झालं. सगळं सांगतात माझी जमीन, माझं घर. का सांगतात? 99 इयर लीज 69ला संपून गेली, 69 नंतर ते सरकारी खालसा लिहायला लागले. म्हणजे हा सरकारी कब्जा होऊन गेला आहे. सरकारने तुम्हाला थोडे दिवसासाठी दिलेलं होतं जगण्यासाठी, परंतु त्याच्या व्यवहाराने, त्याच्या कॉन्स्टिट्यूशनने, त्याच्या आधाराने आणि तो लीज संपला म्हणून सरकारी खालसा. आणि तुम्ही शिकलेले आहे, बरंच शिकलेलं असतं. पूर्वीचा इतिहास वाचत होता आपण, त्या इतिहासमध्ये असं लिहिलं आहे, बघायचं. गांधीजींनी वसाहतीचे स्वराज्य मागितले. राष्ट्रपिता सांगतात, पण जुने जे शिकलेले पोरं असते त्याला गांधीजींनी वसाहतीचं स्वराज्य मागितलं. वसाहत घर बांधून, सिटी सर्वे करून, लँड रेव्हेन्यू मध्ये सिटी सर्वे झाले आहे. सिटी सर्वे झाल्यानंतर 2 स्क्वेअर
स्क्वेअर यार्ड प्रमाणे भारत सरकारला भाडा द्यायचा आहे आणि तो भाडा कसा द्यायचा आहे, लँड रूल्स मध्ये आहे, ट्रेजरी रूल्स मध्ये आहे, जे जे काय दिलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये सिटी सर्वे कोणकोणत्या झाल्या, कधी झाल्या आणि त्याच्या आकारणी काय झाली आणि ट्रेजरी रूल्स मध्ये एसी पे ओनली, एसी याने अकाउंट, या देशाचा वारस, या देशात ज्याच्या नावाने ट्रेजरी आहे, ज्याच्या नावाने देश आहे त्याचा अकाउंट, त्याच्याशिवाय कोणाला पैसे आणि काय करता येणार नाही, तिथे लिहिलं आहे. पुढे काय होणार. त्याच्यानंतर सायफर कोड, त्याचा उल्लेख कधी सायफर कोड, त्याच्यामध्ये अजून लिजिज सप्लिमेंट बी, लँड रूल्स जे काही आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्या नुसार इथे देशात व्यवस्था झाली, पण आपण पण अभ्यास नाही केलेला. सरकारी खालसा हा नाबुदी धारा, दादा पूर्वी लिहित असतात नाबुदी धारा, लिजिज अग्रीमेंट सनद नष्ट झाली, सुप्रीम कोर्टाचा सही शिक्का झाला दस्तावेज आणि तिथे लिहिलं इट इज नॉट लँग्वेज ऑफ द कोर्ट, कॅन नॉट इंटरफेअर इन द मॅटर. म्हणजे हे कोर्टाच्या भाषेच्या, कोर्टाच्या कक्षेच्या बाहेरची गोष्ट आहे, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणून दादाचा दस्तावेज कुदरती रुलिंग याच्यामध्ये कोण हस्तक्षेप करू शकेल. सुप्रीम कोर्टाने सही शिक्के केलेला आहे. 1954 मोरवड उर्फ रंजनपूर रामदास बाबा आणि केसरसिंग दादांना जेलमध्ये ठेवलं, धुळ्यानंतर बेडगाव जेलमध्ये, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये रिट गेली आणि तेव्हा 1954 साली इट इज नॉट लँग्वेज ऑफ द कोर्ट, कॅन नॉट इंटरफेअर इन द मॅटर, याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं शिक्का. त्याच्यानंतर 1975 अजून दादांनी दस्तावेजचा आधाराने सुप्रीम कोर्टात जाणवलं, तेव्हा पण लिहिलं इट इज नॉट लँग्वेज ऑफ द कोर्ट, कॅन नॉट इंटरफेअर इन द मॅटर, याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं त्या लिहिलं. हवा कोण बंद करू शकेल, पाणी कोण बंद करू शकेल, प्रकाशाला कोण बंद करू शकेल, या धरतीला कोण नष्ट करू शकेल. सगळे आले, सगळे सांगतात लुटलं 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 लुटलं, वरती खाल्लं एवढंच, हे कोणी घेऊन गेलं नाही. इंग्रज आले, परंतु जशी तशी ही माता, धरती माता इथे आहे, त्यांना पण घेऊन जाता आली नाही. आणि जे जे आले त्यांनी याच्यावर उपजीविका केली, बाकी तिच्या व्यवहारमध्ये फेरफार करण्याचा कोणाला अधिकार नाही आणि होणार पण नाही. आणि म्हणून भारत राजस्व रेव्हेन्यू इंडिया हा भारत सरकारचा रुलिंग आहे, भारत सरकारचा कुदरती रुलिंग आहे, इंडिया नाम जुळलेलं आहे. रेव्हेन्यू सर्व वरिष्ठ, माताचा गर्भ, आणि ही माता नसेल तर कोणाचं येणं नाही होणार. भगवान जो जे कोणी आले असेल, शहानशाह बादशाह जे कोणी आले असेल ते माताशिवाय आणि ह्या मातेशिवाय कोणाचं येणं नाही होत. माता आणि पिता, सती आणि पती युगाचा रुलिंग होता, म्हणून दादांना सती आणि पतीचा व्यवहार दाखवावा लागेल. आणि हा पुढं जगत मध्ये, पुढं विश्व मध्ये हा रुलिंग आहे. हा इथे बसलेला एवढाच रुलिंग नाही, हा भारत देशाचा एवढाच रुलिंग नाही, हा भादलीचा एवढाच रुलिंग नाही, हा औरंगाबादचा एवढाच रुलिंग नाही, हा महाराष्ट्राचा एवढाच रुलिंग नाही, हा भारत देशाचा एवढाच रुलिंग नाही, पूर्ण देश आणि विश्वाचा रुलिंग आहे. आणि विराटचा रुलिंग आहे. तहसील वर केसरी खोलून आणि तोडफोड, ओपन टू ओपन विश्वाला दाखवलं. आणि आपले पण डोळे बंद करून ठेवले होते. ते डोळे उघडे करण्यासाठी दादांना नेहमी ना नेहमी त्यांना बोलावलं. ऑर्डरली एग्री, न्यू वर्ल्ड ऑर्डर, सगळे बोलतात न्यू वर्ल्ड ऑर्डर. दामजी त्याच्या खुलासा का न्यू वर्ल्ड, त्याच्यावर आज बोलणार आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर दादांनी नोटिफिकेशन नोटीस, डिमांड नोटीस, विश्वाला डिमांड नोटीस केली होती.
मी नव्हतो, आम्ही नव्हतो, परंतु दामजी दादांना माहित असेल. डिमांड नोटीस, विश्वाला डिमांड नोटीस पाठवली होती. डिमांड नोटीस अदा करने का वचन, ते अदा करने का वचन अनुसार न्यू ऑर्डरली एग्री, सगळ्यांना एग्री व्हावं लागतं. सत्य में जयते, सत्य के आगे तब जंजाल, बंदूक चल नहीं सकती. दादाचा जुनं याच्यामध्ये आहे. म्हणून देवादिदेव, महान पुरुष, महान विभूती, फर्स्ट लॉर्ड कव्हरिंग ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड म्हणून दादांना डिक्लेअर केलं. आणि आहेच नेता आपल्याला बसणं कठीण होतं, परंतु हे विश्वाचं रुलिंग आहे. परंतु एवढंच आपल्याला आनंद वाटतं की आपल्याला ते जाणायला, समजायला आपल्याला संधी भेटली. आणि जेवढं समजतं तेवढ्यावर आपण थोडं थोडं बोलतो, परंतु हा अखंड रुलिंग आहे. हा जीव हा कुदरती आहे, हा कोणाचा नाही. आणि हा कुदरती रुलिंग काय आहे? दादांनी फक्त ना फक्त कुदरती रुलिंग दाखवलं, जे होतं ते दाखवलं आणि त्याच्या आधाराने बसलेलं आहे. आणि हे जे आहे, तुम्हाला असं वाटतं काय की आधार कार्ड जेव्हा या देशात लागू होतं, जनगणना 2000 तेव्हा पण दादांनी काटास्वानवरून समितीला पाठवलं. तेव्हा पण तिथे दिलेलं आहे दिल्लीमध्ये की आदिवासी कोणत्याही धर्माचा नाही, आदिवासी कोणत्याही कोड कायद्याचा नाही, आदिवासी त्याचं तिथे दिलेलं आहे. 2011 सुप्रीम कोर्ट रीटमध्ये पण गेलो होतो. त्याच्यानंतर जेवढे एव्हिडन्स आहे पूर्वी दादांनी पण ठेवले, त्याच्या रजिस्ट्रेशन बोर्डाचं पूर्ण दस्तावेज, कॉमनवेल्थ लंडन, एलिझाबेथ राष्ट्रपती पासून सगळे एलिझाबेथचं जेवढं लंडन, फ्रान्स, जपान, विटो पार्स त्यांना पाठवलं आणि दिलं. एकदा नाही 3 वेळेस दिलं आणि देशामध्ये 5-6 वेळेस दिलं. आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, चीफ जस्टिस, राष्ट्रपती, तिघदळ, हवाई दळ, नौकादळ आणि धरतीवरचं काय स्थल सेना सांगतो त्या सगळ्यांना ते दिलं. त्याच्यानंतर पूर्ण राज्य आहे त्यांना दिलं. त्याच्यानंतर पूर्ण जे तालुके आहे, महाराष्ट्र आहे, जे जे काय आहे त्यांना दिलं. परंतु काय सांगतात की आम्हाला माहित नाही काय आहे. पण देश रुलिंग त्याच्यावर चालत आहे. रुपयावर पहा, तिकीटवर पहा, जनरल स्टॅम्पवर पहा, पैशांवर पहा. रोज सांगता पण पैसे पैसे पैसे, खिशात सांगतात पैसे, पण याच्यावर काय लिहिलं अजून पाहिलं नाही. ते काय सांगतं पाहिलं नाही. आपल्या आदिवासींमध्ये कधी कधी आठवण येते मला, हा जीवन जगतो आणि जगल्यानंतर मेल्यानंतर इथे तोंडात किंवा इथे 1 रुपया चिपकून देतात. त्याचा अर्थ काय? पूर्ण जीवन काढलं, तू कसा बनला आणि हे काय आहे ते पाहिलं नाही. आता तरी बघ, शेवटी चाललं जातं तेव्हा असं करून पडतो. तेव्हा बघा ह्याचा मुक्काम, बापाच्या इथून मुक्काम, पहिला मुक्काम. त्याच्यानंतर कोणी आधार आहे? मातेच्या गर्भामध्ये मुक्काम, तिथे मी मौजमस्ती केली. त्याच्यानंतर आईच्या मांडीवर, त्याच्यानंतर झोक्यामध्ये काका फू जे आले ते झोका दिला ना, हा हसला. त्याच्यानंतर या धरतीवर आला, तिथे मौजमस्ती केली. त्याच्यानंतर पुन्हा असे काढले आणि जेव्हा चालला जातो तेव्हा असा हात पसरून असा त्या मशानभूमीतच लाकडावर असं पडलेला असतो. हे सन्मुख व्यवहार निरंतर होतं. पण जायच्या वेळेस सन्मुख
तेव्हा काय बघणार? आणि तिथे तर रुपया ठेवला. हा रुपयाचा कॉन्स्टिट्यूशन, हा रुपया कसा बनला, हा रूप कसं बनलं? आता तरी बघ, हा माझं शरीर कसं बनलं? याचे सर्जनहार बाप कोण? सर्जनहार करता कोण? स्वकर्ता पितू की जय. माता आणि पिता सर्जनहार. आणि माता पित्याला ज्यांनी कोरोना कन्सर्न लाईट और फादरहुड गाईड्स, बापाचा प्रकाश कोणी मध्ये कोणी आणि बापाने ताकद नसते, माता पिता काय करू शकले नसते. म्हणून दादानी स्वकर्ता पितू की जय. हा महान व्यवहार, हा अध्यात्म, हा गुह्य आहे. आणि हा आरतीचा थोडा खुलासा होणार. त्याच्यामध्ये आत्मा सुख तजुरे प्रामर प्राणी, सर्जन कुदरत भूले रे प्रामर प्राणी. आत्मसुख तजुरे, आत्मसुखला तू विसरला. आत्मसुख म्हणजेच काय? तो विसरला. हा बिचारा जीव. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. दुःखी मी जास्त जाणार नाही. हे बघा, आपण काय काय केलं. चुना विटाची भक्ती केली, याची भक्ती नाही केली. या शरीर देहाची आत्मरूपची भक्ती या जगतने नाही केली. विटा आणि चुना आणि कलर इथे दादांनी ठेवलेलं आहे. ही आरती पूर्ण दादांनी कुदरती रुलिंग दाखवलं आहे. आणि एवढंच बोलून मी बसतो आणि सगळ्यांना व्यक्त करतो. स्वकर्ता पितू की जय.